डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर तालुक्याच्या साकोर येथील वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग प्रतिनिधी निवडणूक पार पडली। तर ही निवडणूक प्रक्रिया प्राचार्य सोपान खिमनर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज सोपान धुळगंड, संतोष कुदनर, अनिल वडितके, भाऊसाहेब वावरे, सोमेश्वर गायकवाड, तान्हाजी इल्हे, नवनाथ नालकर, प्रकाश टेकुडे, प्राध्यापिका वैशाली गायकर, मनीषा त्रिभुवन, ज्योती वडितके तसेच सर्व शिक्षक यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं। प्रथमच साकूर पठार भागातील या कॉलेजमध्ये वर्ग प्रतिनिधी निवडणूक पार पडली असून विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। यामध्ये मतदान कक्ष, निवडणूक कक्ष, मतदार यादी, मतदानाचा हक्क याची सर्व माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली। उद्याचं भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात असून विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। तर साकूर येथील वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय राज्यामध्ये चांगल्या प्रकारे नावलौकिक करेल असं काम करणार असून शाळेमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले जाणार आहेत अशी माहिती प्राचार्य सोपान खिमनर यांनी दिली। आज आमच्या शाळेमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली आहे। निवडणूक कशा प्रकारे होते आज आम्हाला कळले आहे। आम्ही 2 वर्षानंतर पूर्णपणे नागरिक होणार आहे। मतदान करण्यासाठी पुढे योग्य होणार आहोत। यासाठी आज आमच्या शाळेत निवडणूक प्रक्रिया केली आहे। निवडणूक कसे होते हे आमच्या सरांनी आम्हाला दाखवले। आज आमच्या शाळेत 2 दिवस प्रचार झाला, मग 1 दिवस आचारसंहिता लागू झाली, नंतर आज मतदान झाले। आम्ही आणण्याची प्रक्रिया पार पाडली आणि आज आम्हाला मतदान कसे होते ते कळाले। मुलांना निवडणूक कशा प्रकारे होते हे कळण्यासाठी शिक्षकांनी उमेदवार निवडलेले आहेत। आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये वर्ग प्रतिनिधींची सार्वत्रिक निवडणूक सन 2025-26 या वर्षाकरता घेण्यात येत आहे। या निवडणुकीचा प्रोग्राम आम्ही अगोदर डिक्लेअर केला। त्यानुसार प्रोग्रामप्रमाणे आम्ही सुरुवातीला उमेदवारी अर्ज भरून घेतले, त्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी केली, त्यानंतर माघार झाली, त्यानंतर आम्ही निवडणूक चिन्ह दिलं आणि उमेदवार डिक्लेअर झाले। उमेदवारांनी कॉलेजमध्ये प्रचार केला। प्रचार करताना आदर्श आचारसंहिता काय असते याची आम्ही मुलांना कल्पना दिली होती। मुलांनी त्या आदर्श आचारसंहितेचं पूर्णपणे पालन केलं आणि मतदानाच्या 1 दिवस अगोदर निवडणूक प्रचार बंद करण्यात आला आणि 25/7/2025 रोजी वीरभद्र ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य खिमनर एस.के. सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीसाठी आमच्या ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, नॉन टीचिंगचे सर्व कर्मचारी, माध्यमिकचे सर्व कर्मचारी, माध्यमिकचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडत आहे। ज्यावेळेस ही निवडणूक कॉलेजमध्ये घेतली गेली त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक नवचैतन्य निर्माण झालं, कारण त्यांना आत्तापर्यंत फक्त निवडणूक होते परंतु प्रत्यक्ष मतदान कसं करतात याची कल्पना नव्हती। मग आम्ही मतपत्रिका तयार केली, चिन्ह जशी शासकीय निवडणूक होते अगदी त्याच धर्तीवरती आम्ही ही निवडणूक आमच्या कॉलेजमध्ये राबवली। त्या निवडणुकीसाठी आम्ही केंद्राध्यक्ष, निवडणूक अधिकारी क्रमांक 1, निवडणूक अधिकारी क्रमांक 2, निवडणूक अधिकारी क्रमांक 3, नॉन टीचिंगचा 1 कर्मचारी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांची नेमणूक केली। मतदार यादी अगोदर तयार केली, नंतर आधार कार्ड असल्याशिवाय मतदान करता येणार नाही याची कल्पना मुलांना दिली, कारण ही सगळी प्रोसेस जी आहे ही अभ्यासक्रमामध्ये नाही, फक्त निवडणूक कशी होते हेच अभ्यासक्रमामध्ये आहे, परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचं प्रॅक्टिकल कसं आहे हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे। कारण
ज्युनियरचे मुलं हे 17-18 वर्षाचे आज आहेत. पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी हे मुलं प्रत्यक्ष या भारताचे नागरिक होणार आहेत आणि मतदार होणार आहेत आणि त्यांना मतदान कसं करावं, निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजावं. म्हणून यासाठी आमच्या शाळेनं या मुलांना हा प्रोग्राम कसा असतो हे दाखवण्यासाठी हा प्रोग्राम राबवलेला आहे. अशा पद्धतीने आमची निवडणूक अतिशय शांततेमध्ये पार पडली. सर्व स्टाफनं सहकार्य केलं, त्या स्टाफचं पण आभार. आमच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्था संगमनेर यांचे पठार भागातील एक आदर्श विद्यालय म्हणून कार्यरत आहे. या ठिकाणी पठार भागातील ही एक नावाजलेली शाळा असून आमच्या शाळेमध्ये विविध सहशालेय उपक्रम व्यवस्थितपणे आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि म्हणून लोकशाही मार्गाने आपल्या वर्गप्रतिनिधींची निवड करणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून तेच औचित्य साधून आमच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वर्गप्रतिनिधीची निवड करत असताना आम्ही या निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे तो गेल्या 8 दिवसापूर्वी डिक्लेअर केला आणि त्यामध्ये मग नाव नोंदणी, मतदार यादी, नंतर त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट झाल्यानंतर पुढे जाऊन उमेदवारी अर्ज भरणे, त्याच्यानंतर छाननी, माघार, नंतर उमेदवार फिक्स होणे, उमेदवारांना चिन्ह देणे, ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या ठिकाणी जी मतदार यादी आहे ती तयार झाली चिन्हासह. त्यांना प्रचार करण्यासाठी आम्ही वेळ दिला आणि काल तो प्रचार थांबला होता, परंतु आज त्या ठिकाणी शुक्रवार दिनांक 25/7/2025 रोजी आमचं हे ही जी प्रक्रिया आहे ती आज पार पडते. सकाळी 8 वाजल्यापासून हा निवडणूक प्रोग्राम आमचा चालू आहे. या प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी 1, 2, 3 त्याचप्रमाणे मतदान कक्ष, मतदान पेटी यांची किंवा विद्यार्थ्यांनी मतदान कसं करावं याविषयीची पूर्ण माहिती आम्ही विद्यार्थ्यांना दिली आणि ती जी प्रक्रिया आहे ती आता चालू आहे. आणि याच्या अनुषंगाने आमचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत, कारण त्यांना पुढील वर्षापासून मतदानाचा अधिकार मिळणार आहे आणि म्हणून एक सुज्ञ नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय याची निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळेल आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून ते कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये कार्यरत असतील तर ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करतील अशा पद्धतीची अपेक्षा आम्हाला यातून वाटते. सहशालेय उपक्रमांमध्ये आम्ही एक राखी, सैनिकासाठी दंडकारण्य अभियान, वृक्ष दिंडी, आदिवासी दिन अशा पद्धतीचे विविध सहशालेय उपक्रम आमच्या शाळेमध्ये आम्ही शाळा स्तरावर राबवत असतो की जेणेकरून मुलांच्या सुप्त गुणांना त्या ठिकाणी आम्हाला वाव देता येतो आणि एक आदर्श विद्यार्थी कसा बनेल, माझा विद्यार्थी किंवा त्याचा सर्वांगीण विकास कसा साधेल हा त्या पाठीमागचा आमचा हेतू आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळातही आम्हाला अशाच पद्धतीचं सहकार्य आमचं गाव तर करतच आहे, परंतु परिसर आणि या परिसरातील सर्व सुज्ञ नागरिक करतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. लोकशाहीचा महत्त्वाचा घटक असलेली निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी आणि ती अनुभवता यावी अशा पद्धतीनं वर्गप्रतिनिधीची निवडणूक घेतली गेली. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.